अध्यक्ष महोदय, आज आमचे 4 मित्र दारू प्यायला बसले आणि अचानक त्यांची दारू संपली तर दारूच्या नशेत त्यांना 1-2 किलोमीटर दारू आणायला जावं लागतं. अध्यक्ष महोदय, आपण 21व्या शतकात आहोत. अध्यक्ष महोदय, तरी आजही आपण दारूची होम डिलिव्हरी देऊ शकत नाही आहे. हा अन्याय आहे. अध्यक्ष महोदय, मी तुम्हाला एक सांगू, मी देशी पिणाऱ्यात आणि इंग्लिश पिणाऱ्यात कधीच भेदभाव करत नाही. कधीच नाही. ज्या दिवशी मी भेदभाव केला त्या दिवशी तर दोघही देशासाठी तेवढेच महत्वाचे आहे. दोघही. बैठक बसली, चर्चा देखील झाली. ही सरकार सर्वसामान्य जनतेची सरकार आहे. 30 वर्षाच्या वर जेवढेही काही सांडे फिरून राहिले, आम्ही त्याच्यासाठी बाहेरून पोरी इम्पोर्ट करणार आहोत आणि त्यांचं लग्न लावून देणार आहोत. कोणीच बिना लग्नाचं राहणार नाही. आज आमच्या ग्रुपमध्ये 2-3 मित्रांचे लग्न झालेले आहे. अध्यक्ष महोदय, आणि 9 वाजले की त्यांची बायको फोन करते घरी या. आज ते आमच्यासोबत दारू प्यायला बसू शकत नाही. अध्यक्ष महोदय, याच्यावर कायदा बनला पाहिजे. अध्यक्ष महोदय, येणाऱ्या काळात आम्ही अशा मशीनचा शोध लावणार आहोत, इकडून पाणी टाकलं का तिकडून दारू, इकडून पाणी टाकलं का तिकडून दारू, आणि मशीनची प्राइस हे एकदम माफक दरात राहणार आहे. आणि आमच्या बेवड्या लोकांची परिस्थिती पाहून तर आम्ही EMI मध्ये सुद्धा मशीन उपलब्ध करून देणार आहोत. मजा आहे.